नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्ही पण आजच्या या कलियुगामध्ये देवाची पूजा करता, तुम्ही पण स्वामींना मानता, स्वामींची पूजा करता, स्वामींचे मंत्र ऐकता, तर तुम्ही एक खूप भाग्यवान माणूस आहे. कारण की या कलियुगामध्ये जो भक्त या ठिकाणी देवाचा भक्ती करतो तोच भक्त या ठिकाणी आनंदी राहू शकतो. आनंदी व सुखी या ठिकाणी तोच भक्त राहणार आहे जो देवाची भक्ती करतो, जो देवाला मानतो, देवाची पूजा करतो, देवाचे नामस्मरण त्याच्या घरामध्ये चालू ठेवतो, हरिपाठ त्याच्या घरामध्ये चालू ठेवतो. तोच भक्त या ठिकाणी या जीवनामध्ये सुखी राहणार आहे. नाहीतर सर्वजण या ठिकाणी पूर्णपणे दुःखी या ठिकाणी आयुष्य काढणार आहे. आजच्या या कलियुगामध्ये सुख कोणालाच नाही आहे. लहान मुलापासनं तर मोठमोठ्या त्यांच्या वडिलापर्यंत 50-50, 60-60 वर्षाच्या म्हाताऱ्यांनासुद्धा या ठिकाणी सुख राहिलेलं नाही आहे. त्यांच्या जीवनामधून भक्ती ही निघून गेलेली आहे. भक्ती त्यांच्या जीवनामध्ये राहिलेली नाही आहे. खूप मोठे माणसं या ठिकाणी देवाची भक्ती करत नाही, देवाला मानत नाही, देवाची पूजा करत नाही. मग त्यांच्या घरामध्ये कसं सुख टिकेल? त्यांच्या घरामध्ये कसा सुखाचा वास या ठिकाणी राहील? त्यांच्या घरात कसं काय लक्ष्मी राहील? तर तुम्हीच सांगा. जर तुमच्या पण घरामध्ये लक्ष्मी राहत नसेल, जर तुमच्या पण घरामध्ये आनंद राहत नसेल, जर तुमच्या पण घरामध्ये सुख राहत नसेल, सुख टिकत नसेल, तर आजचा हा मंत्र तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही हा मंत्र पूर्ण श्रद्धेने हा पूर्ण ऐकला तर तुम्हाला या ठिकाणी कोणताच मंत्र आज ऐकायचं गरज राहणार नाही. आणि हा मंत्र असा मंत्र आहे, जर तुम्ही हा मंत्र ऐकला तर तुमच्या घरामध्ये हरिपाठ नाही झाला तरी चालेल, तुमच्या घरामध्ये पूजा पाठ नाही झाली तरी चालेल, पण हा मंत्र या ठिकाणी पूर्णपणे तुम्ही ऐका. जर तुम्ही आज दिवसभर हा मंत्र पूर्ण ऐकला तर तुम्हाला फक्त हा मंत्रच ऐकायची गरज आहे. कारण की हा मंत्र खूप शक्तिशाली आणि तीव्र मंत्र आहे. ज्याच्या भक्ताने हा मंत्र ऐकला, ज्याच्या घरामध्ये हा मंत्र फक्त एकदा चालू झाला, त्याच्या घरामध्ये खूप संपत्ती, धन आणि या ठिकाणी ऊर्जा निर्माण झाली. त्याच्या घरामध्ये लक्ष्मीचे निवारण तयार होऊन लक्ष्मी या ठिकाणी राहायला सुरुवात झाली. फक्त एकदाच ऐकला तर इतकं पुण्य या ठिकाणी, इतकी आनंद या ठिकाणी मिळाला. जर हा मंत्र ज्या भक्ताने 3दा जर ऐकला, एखाद्या भक्ताने हा मंत्र फक्त 3दा ऐकला तर त्याच्या घरामध्ये काय काय बदल होईल, त्याचं घर कसं होईल, त्याच्या घरामध्ये किती आनंद येईल. तुम्ही विचार करा, हा मंत्र किती शक्तिशाली आहे. एकदाच मंत्र हा ऐकला तर तुम्हाला तुमच्या पूर्ण इच्छा या ठिकाणी हा पूर्ण करून टाकेल. तुमच्या घरामध्ये जर पैसा नसेल, पैसा आणून टाकेल. तुमच्या घरामध्ये जर सुख नसेल तर तुमच्या घरामध्ये खूप मात्रामध्ये या ठिकाणी सुख येईल. तुमच्या घरामध्ये पण दैनंदिन जीवनामध्ये जर 7.5चा दारिद्र्याचा जर तुमच्या घरामध्ये वास असेल तर तो वास नष्ट करून या ठिकाणी आनंदाचा, सुख सोहळ्याचा वास या ठिकाणी हा मंत्र आणून टाकेल. आणि तुम्ही जर तुमच्या घरामध्ये हा मंत्र लावून सोडून द्याला तर तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकत नसेल, लक्ष्मी म्हणजेच पैसा, जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसाल, जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येत नसेल, तर तुम्ही हा मंत्र या ठिकाणी लावून सोडून द्या. जर तुम्ही हे केलं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकायला सुरुवात होईल, लक्ष्मी यायला सुरुवात होईल. लक्ष्मी म्हणजेच पैसा असतो. तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल, तुमच्या घरामध्ये पैसा टिकायला सुरुवात होईल. तुमचे पण संदूक पैशाने भरून जातील. स्वामी महाराज तुम्हाला पण पैसा टाकून देतील. त्यामुळे आजचा हा मंत्र तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण मंत्र होणार आहे. जर तुम्ही हा मंत्र पूर्ण मनाने, बधानाने, पूर्ण या ठिकाणी पूर्ण जर ऐकला तर तुम्हाला आज दिवसभर काहीच ऐकायची गरज नाही. आणि हा मंत्र जर एकदा ऐकला तर तुम्हाला खूप मोठे फायदे होईल. आणि जर एखाद्याने हा मंत्र 3दा ऐकला, दिवसातून जर 3दा, आज दिवसातून जर फक्त 3दा ऐकला आणि सोडून दिला तर बाप काय फायदा होईल तो विचार पण करू शकतो ना. इतका फायदा या ठिकाणी या मंत्राचा होईल. हा मंत्र काही साधा मंत्र नाही, हा स्वामी माऊलींचा, साक्षात स्वामी माऊलींचा मंत्र आहे. आणि आज स्वामी माऊलींनी हा मंत्र तुझ्यासमोर या ठिकाणी मांडला आहे. आता हा मंत्र तुझ्यासमोर मांडला गेलेला आहे. आता बघ तुझे दिवस कसे बदलतात, आता बघ तुझं आयुष्य कसं बदलतं, आता बघ तुझं भविष्य कसं बदलणार. आता फक्त तू हा मंत्र पूर्ण ऐक. तू मंत्र हा अर्धवट ऐकू नको. तू
तू आता हा मंत्र जर अर्धवट ऐकला तर यामध्ये स्वामी महाराजांचा अपमान होईल आणि स्वामी महाराज तुझा अपमान करतील. त्यामुळे हा मंत्र पूर्ण ऐक. आज तुला हा मंत्र या ठिकाणी आलेला आहे. आज तुला खूप मोठी या ठिकाणी संधी मिळालेली आहे. संधी अशी मिळालेली आहे की तुला या संधीचं सोनं करता येईल. आता तू संधीचं सोनं करून टाक आणि हा मंत्र पूर्ण ऐकून या ठिकाणी तू हे करून टाक. तुझी सर्व इच्छा मागून टाक. तुला काय पाहिजे ते मागून टाक. जे पाहिजे ते सांग. जे सांगशील ते पूर्ण होईल. हा मंत्र काय आयरा गैरा मंत्र नाही. हा मंत्र काय असा तसा मंत्र नाही. ज्याने ज्याने हा पूर्ण ऐकला त्याच्या आयुष्यात बदल घडून आला. त्याचे आयुष्य बदलले, त्याचे जीवन बदलले, त्याचे जीवन चरित्रहीनता बदलली. तर तू कोण आहे? तुझी पण जीवनातली जी दुःखाची शिडी होती ती दुःखाची शिडी नष्ट होईल. तू सुख सोहळ्यावर चालल्या जाईल. सुख सोहळ्याचा रास्ता तुला या ठिकाणी मिळेल फक्त या मंत्राच्या साह्याने. मग तुला हा मंत्र पूर्ण या ठिकाणी ऐकावाच लागेल. तर चल, जास्त वेळ न घेता तो मंत्र आपण चालू करू त्या मंत्राला सुरुवात करू. तुझ्या दारिद्र्य दुःख नष्ट. हा मंत्र तू पूर्ण ऐक. तुला स्वामींची शपथ हा मंत्र पूर्ण ऐक. हा मंत्र अर्धवट ऐकून हाताने अंगावर साप घेतल्यापेक्षा तू हा मंत्र पूर्णच ऐक. आणि आजचा हा मंत्र तुला पूर्ण ऐकावाच लागेल. आजचा मंत्र ऐकताच चमत्कार घडून येणार. तर चला करू तो मंत्र चालू. मंत्र चालू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही पण स्वामींचे कट्टर भक्त असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नाव टाईप करायला अजिबात विसरू नका. तर चला करू मंत्र चालू. ओम श्री ब्रह्मांड नायकाय नमः. 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 ओम ब्रह्मांड नायकाय नमः. ओम ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम ब्रह्मांड नायकाय 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 नमः.
ॐ ब्रह्माण्डनायिकाय नमः। 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 ॐ श्री ब्रह्माण्डनायकाय नमः। ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय नमः। ॐ श्री ब्रह्माण्डनायकाय नमः। ॐ श्री ब्रह्माण्डनायकाय नमः। ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय 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 नमः। ॐ ब्रह्माण्डनायिकाय नमः। ॐ ब्रह्माण्डनायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ब्रह्माण्डनायिकाय 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 नमः।
श्री ब्रह्मांड नायकाय नमः। ओम 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 ब्रह्मांड नायकाय नमः। ओम ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ब्रह्मांड नायकाय 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 नमः। ओम श्री 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 ब्रह्मांड
ब्रह्मांड नायिकाय नमः। ओम श्री 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 ब्रह्मांड नायिकाय नमः। ओम ब्रह्मांड नायिकाय नमः। ओम ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ब्रह्मांड नायिकाय 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 नमः। ओम श्री 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 ब्रह्मांड नायिकाय नमः। ओम ब्रह्मांड नायिकाय नमः।
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ब्रह्मांड नायकाय 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 नमः। ओम श्री 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 ब्रह्मांड नायकाय नमः। ओम ब्रह्मांड नायकाय नमः। ओम ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ब्रह्मांड नायकाय 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 नमः। ओम ब्रह्मांड
नायिकाय नमः। ॐ ब्रह्मांड नायिकाय नमः। ॐ ब्रह्मांड नायिकाय नमः। ॐ ब्रह्मांड नायिकाय नमः। ॐ ब्रह्मांड नायिकाय नमः। ॐ ब्रह्मांड नायिकाय नमः। ॐ ब्रह्मांड नायिकाय नमः। ॐ ब्रह्मांड नायिकाय नमः। ॐ श्री 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 ब्रह्मांड नायिकाय नमः। ॐ ब्रह्मांड नायिकाय नमः। ॐ ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ ब्रह्मांड नायिकाय 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 नमः। ॐ ब्रह्मांड नायिकाय
नमः। ओम ब्रह्मांड नायकाय नमः। ओम ब्रह्मांड नायकाय नमः। ओम श्री 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 ब्रह्मांड नायकाय नमः। ओम ब्रह्मांड नायकाय नमः। ओम ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ब्रह्मांड नायकाय नमः। ओम ब्रह्मांड नायकाय